दिदली महामाया मग अवतरली अनुभूतीन हाक दिदली महामाया मग अवतरली महामाया मग अवतरली महामाया मग अवतरली पडली संकटी अनुभूती आली धावून पार्वती पडली संकटी अनुभूती आली धावून पार्वती आली धावून पार्वती आली धावून पार्वती अवतार घेतला भवानीचा नाश कराया कुकराचा अवतार घेतला भवानीचा नाश कराया कुकराचा नाश कराया कुकराचा नाश कराया कुकराचा धावून आली रणांगणी शस्त्र हातात घेऊनी धावून आली रणांगणी शस्त्र हातात घेऊनी शस्त्र हातात घेऊनी शस्त्र हातात घेऊनी जगदंबा ही ती अवतारी आता राक्षसाला मारी जगदंबा ही ती अवतारी आता राक्षसाला मारी आता राक्षसाला मारी आता राक्षसाला मारी देवी म्हणाली अरे राक्षसा तुला ही विकृत बुद्धी का सुचावी माझ्या भक्ताला तू त्रास दिला आणि त्याचं प्रायश्चित्त तुला भोगावं लागणार आहे आता पळून जाऊ नकोस कुकर राक्षसा आता युद्धाला तयार हो असं म्हणून भवानीनं युद्धाला ललकारी दिलेली आहे देवी म्हणे दैत्याला आला सरे मरणाला देवी म्हणे दैत्याला आला सरे मरणाला आलास मरणाला आलास मरणाला त्रास दिला भक्ताला त्रास दिला भक्ताला समाधीच्या वकटाला समाधीच्या वकटाला समाधीच्या वक्ताला समाधीच्या वक्ताला भोग आता पापाला भोग आता पापाला तयार हो र युद्धाला तयार हो र युद्धाला तयार हो युद्धाला तयार हो युद्धाला आता जाऊ नको पळून आता जाऊ नको पळून टाकीन तुला जाळून टाकीन तुला जाळून टाकीन तुला जाळून टाकीन तुला जाळून बुद्धी तुझी फिरली र बुद्धी तुझी फिरली र पापी भावना धरली र पापी भावना धरली र पापी भावना धरली पापी भावना धरली भोग आता करणीला भोग आता करणीला तयार हो मरणाला तयार हो मरणाला तयार हो मरणाला तयार हो मरणाला
भल्या भल्या शत्रूंना मी रणामध्ये पराजित केलेला आहे आणि मी महाशक्तिमान आहे. माझ्या शक्तीचा तुला अंदाज नाही. माझ्या गर्जनेने लहान मोठे प्राणी गर्भगळीत होतात. माझ्या पुढे कुणाचा टिकाव लागत नाही. तेव्हा तू माझी क्षमा मागून या सुंदरीला माझ्या हवाली कर, अन्यथा तुला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. माझ्याशी तू युद्धाची भाषा करू नकोस. आल्या मार्गाने आपले तू निघून जावे. मी आहे राक्षस शक्तीवाला, मला भीतीच नाही. मी आहे राक्षस शक्तीवाला, मला भीतीच नाही. मला रणात शत्रू डरती, तुला माहित नाही. मला रणात शत्रू डरती, तुला माहित नाही. नको करूस माझ्याशी झगडा, जा निघून बाई. नको करूस माझ्याशी झगडा, जा निघून बाई. नको लढायची करूस भाषा, मी ऐकायचा नाही. नको लढायची करूस भाषा, मी ऐकायचा नाही. माझ्या मनात सुंदरी भरली, तू बोलायचं नाही. माझ्या मनात सुंदरी भरली, तू बोलायचं नाही. अरे मूर्खा, मी निघून जाण्यासाठी आलेले नाही. तूच माझ्या पायावरती लोटांगण घालून क्षमा माग, नाहीतर मी तुझ्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या करीन आणि कोल्या कुत्र्याला खाऊ घालीन. असं म्हणून देवीनं राक्षसावरती बाणाचा वर्षाव सुरू केलेला आहे. अनेक आयुधांचा मारा सुरू झाल्यामुळं राक्षस जेरीस आलेला आहे आणि जगन्माता भवानी देवीवर मायावी रूप घेऊन उलटचार करून लागलेला आहे. मोठ्या पर्वताचं रूप त्यानं घेतलेलं आहे आणि देवीच्या अंगावरती चालून आलेला आहे. परंतु देवीनं आपल्या शक्तीनं पर्वताला भुईसपाट केला आहे. परंतु अनेक मायावी रूपे घेतली आणि तो लढू लागलेला आहे. पण त्याचा देवी पुढे काही टिकाऊ लागेना. पराभवाचे चिन्ह दिसू लागलेलं आहे. म्हणून राक्षस कपटविधीने लढू लागलेला आहे. मग तुळजा भवानीने राग येऊन काय केलं पहा. राक्षस बडबडला, भवानीला राग लय चढला जी जी. राग लय चढला जी, राग लय चढला जी. अरे पाप्या तुझ्या लंपटा, कसा बोललास रे उलटा जी जी. बोलला उलटा रे जी, बोलला उलटा रे. देवी भवानी पेटली हट्टा, दैत्याचा काढण्या काटा जी जी. काढण्या काटा जी जी, काढण्या काटा जी जी. बाणाचा मारा मग देवीनं त्या केला या. देवीनं त्या केला या, देवीनं त्या केला या. गोदावरी देवी बघून राक्षस भेला या. गोदावरी देवी बघून राक्षस भेला या. गोदावरी देवी बघून राक्षस भेला या. मायावी रूप घेऊन चाल करून आला या. चाल करून आला या, चाल करून आला या. शस्त्र मारी आई फेकून लागला या झेला या. शस्त्र मारी आई फेकून झेला या. शस्त्र मारी आई फेकून लागला झेला या. पर्वताचं रूप घेऊन देवीवरी धावला. देवीवरी धावला, देवीवरी धावला. चक्काचूर करी देवी चमत्कार धावला. चक्काचूर करी देवी चमत्कार धावला. चक्काचूर करी देवी चमत्कार धावला. आणि कुकर राक्षसाचा वध करून देवीनं अनुभूतीला त्याच्या तावडीतून वाचवलेली आहे आणि देवीनं भक्तांचं रक्षण केलेलं आहे. आणि देवी हाकेला धावलेली आहे. अनुभूतीच्या भक्तीला पावली. अनुमतीने देवीच्या पायावरती लोटांगण घातलेलं आहे आणि म्हणाली, हे महामाया भगवती देवी भवानी, माझ्यावर आलेलं संकट तू दूर केलं. तसंच तू मानव लोकात असणाऱ्या सज्जनाच्या रक्षणा करता तू आता त्या बालाघाट पठारावर तू कायम स्थान मांडून सदैव वास्तव्य करावं, अशी माझी प्रार्थना मी करते. अनुभूतीच्या प्रार्थनेला मान देऊन देवी भवानीनं बालाघाटावर तुळजापुराला कायमचं वास्तव्य केलेलं आहे. शुकर राक्षसाचा वध झाल्यानंतर सृष्टी
पूजेचा क्रम नित्याप्रमाणे चालू झालेला आहे. ऋषी मुनींचे होम यज्ञ चालू झालेले आहे. जिकडे तिकडे आनंद होता. परंतु अशा आनंदातच एक संकट येऊन उभं राहिलेलं आहे. एक नवे विघ्न येऊन उभं राहिलेलं आहे. आणि ते म्हणजे तो कुकर राक्षस. दाडा वेगळं केलं या शिर मारला ठार राक्षस कुकर. झाडा वेगळं केलं या शिर मारला ठार कुकर राक्षस. धरणीवरची पिढा गेली भवानीने कामगिरी केली. आनंदित अनुभूती झाली. देवीच्या पायावरी नमली. आईनं कीर्ती बहु केली. लाज भक्ताची राखी आली. हाकेला जाऊन आई आली. जगदंबा ही महाकाली. हो राम हरी हो राम हरी. 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 आणि कुकर राक्षसाचा वध करून अनुभूतीच्या विनंतीवरून तुळजापुरात वास्तव्याला असलेली भवानी देवी साक्षात भक्तांच्या रक्षणासाठी अखंड उभी आहे. आणि ती कशा स्वरूपात आहे ते तुम्ही फक्त जन्मोत्सवन करा. देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती स्वयंभू आहे. मूर्तीची उंची 3 फूट आहे. ती सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुक्ता घालून केसाच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. नाकामध्ये नथ आहे. हातात त्रिशूळ असून इतर हातामध्ये पिचवा बाण चक्र शंख धनुष्य अशी आयुधे आहेत. देवीच्या बाजूला चंद्र आणि सूर्य आहेत. देवीच्या उजव्या पायावर राक्षसाचं मुंडक पडलेलं आहे. आणि देवीचं वाहन हे सिंह आहे. उधो 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 बोला तुळजा भवानीच्या नावानं. बोला तुळजा भवानीच्या नावानं. बोला अंबाबाईचा उधो. बोला तुळजा भवानीचा. आई राजा उधो उदे गांबे माई आई उदे. 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 उदेगा अंबाबाई आई उदेगा अंबाबाई आई उदेगा अंबाबाई आई उदेगा अंबाबाई. उदेगा अंबाबाई आई उदेगा अंबाबाई. आई उदेगा अंबाबाई. आई उदेगा अंबाबाई. आम्ही गोंधळी गोंधळी आंबा भवानीचे गोंधळी. 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 गोंधळ करतो आळो आळी आम्ही आंब्याच्या गोंधळी. गोंधळ करतो आळो आळी आम्ही आंब्याच्या गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आंबा भवानीचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आंबा भवानीचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आंबा भवानीचे गोंधळी. आम्ही सांगतो आंब्याचे हे नाव. आम्ही सांगतो आंब्याचे नाव. आम्ही सांगतो आंब्याचे नाव. तुळजापूर हे ठाऊक आम्हाला गाव. तुळजापूर हे ठाऊक आम्हाला गाव. तुळजापूर हे ठाऊक आम्हाला गाव. तुम्हाला सांगतो खरं आंबारूपी बघा ईश्वर. तुम्ही जाऊन या सत्वर भेट घ्यावी तिची सत्वर. अवसुयोगाने भेट झाली या होला गागडी. या होला गागडी. आम्ही गोंधळी गोंधळी आंबा भवानीचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आंबा भवानीचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आंबा भवानीचे गोंधळी. नाव आंबे
आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन नाव 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 आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन मंगळवारी धरून उपास मनाला माझ्या होतो उल्हास जोगवा मागीन घरा घरात वाडा जोगवा या लेकरात परडी आंबाची वागविन परडी आंबाची वागविन नाव आंब्याचं गाजविन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागीन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन वाडा जोगवा तुम्ही हो आई नवस पुनव गाठून बाई धर्म कराया लागावी घोडी मिठा पिठानं भरा परडी धर्म कराया लागावी घोडी मिठा पिठानं भरा परडी बाळी हळद मी लावीन मी कुंकू मी लावीन नाव आंब्याचं गाजविन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन कामधंदा सारून बाजूला मळवट कपाळी तुझा भरीला मंगळवार मी गधरीला जाते आंबाच्या नित्यवारीला मंगळवार मी गधरीला जाते आंबाच्या नित्यवारीला राऊळी घंटा मी वाजविन राऊळी घंटा मी वाजविन नाव आंब्याचं गाजविन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन डोळे भरून आंबाला पाहिन मानदियाला राऊळी येईन होईन चरणी आंबा चालीन चोळी पातळाचा देईन मान होईन चरणी आंबा चालीन चोळी पातळाचा देईन मान फुलाने देऊळ सजविन फुलाने देऊळ सजविन नाव आंब्याचं गाजविन नाव आंब्याचं गाजविन मी जोगवा मागिन 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 बोला अंबाबाईचा बोला तुळजा भवानीचा आई राजा अंबाबाईच्या नावानं अंबाबाईच्या नावानं तुळजा भवानीच्या नावानं आंबा लागली दळण दळायला आंबा लागली दळण दळायला दळायला जात लागल गोल गोल पळायला कान सुपात घेऊन आली आंबा जात्यात घास तो घाली पायी लागल पीठ
गाळायला बाई लागल पीठ गाळायला गाळायला जात लागल गोल गोल पाळायला भरा वडी ते जात हिरवी ते गरगरा हात जात लागल घर घर वाजायला जात लागल घर घर वाजायला वाजायला जात लागल गोल गोल पाळायला जात वाडाया दमत नाही पीठ वाडाया लागल बाई मती आंबाची लागली काळायला मती आंबाची लागली काळायला काळायला जात लागल गोल गोल पाळायला गोड आंबाचं गाणं ते गाऊ माळी हळद कुंकू ते देऊ जाऊ आंबाच्या राऊळी खेळायला जाऊ आंबाच्या राऊळी खेळायला खेळायला जात लागल गोल गोल पाळायला Bye.